नमस्कार मित्रांनो. आपण व्होकॅब्युलरीची जी सीरीज चालू केली होती, याच्यामध्ये चौथं ते 5वं लेक्चर आहे आज. तर आपण चालू करतोय. याच्यामध्ये खंड न पडू द्यायचा असा माझा विचार आहे. तर मी सध्या वर्ल्ड पॉवर मेड इझीचे एक सीरीज चालू केली आहे, जे की एपासून चालू होणारे वर्ड्स आहेत. याच्यामध्ये मी दररोज 8 वर्ड्स घेणार आहे. त्याच्यासोबत 1 ते 2 सिनोनिम्स आणि अँटोनिम्स घेणार आहे. त्याचा मराठी अर्थ आणि इंग्लिशमध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स असतील. तर वर्ल्ड पॉवर मेड इझी हे खूप चांगलं बुक आहे, ते तुम्ही वापरू शकता. तर वर्ड स्टार्ट करूया. अबॅश आहे म्हणजे लाजणे किंवा शरम करणे असा अर्थ होतो. त्याचा समानार्थी शब्द आहेत सेम, ह्युमिलिएट, इम्प्रेस, आणि त्याला विरोधार्थी आहेत इनकरेज, मोटिवेट करणं, कम्फर्ट राहणं किंवा बोल्ड राहणं, एक न लाजता राहणं असं. दुसरा शब्द आहे अबेट. अबेट म्हणजे कमी करणे, याचा अर्थ होतो कमी करणे. तर त्याच्यामध्ये समानार्थी शब्द बघू शकता. एक आहे रिड्यूस, लेसन कमी करणे, डिमिनिश, डिक्रीज, ड्विंडल पण आहे, त्या दिवशी पण सांगितलं होतं. हा ड्विंडल म्हणजे पण कमी करणे असतं. त्याला वेन पण आहे, वेन पण म्हणजे कमी करणे असतं. तर त्याला विरोधार्थी शब्द आहेत इंटेन्सिफाय म्हणजे वाढवणे, ॲग्रिवेट म्हणजे वाढवणे, इन्क्रीज करणे, बूस्ट करणे पण म्हणतो, पण ते मोटिवेशनमध्ये राहतं. तर ठीक आहे, इंटेन्सिफाय, ॲग्रिवेट आणि इन्क्रीज हे लक्षात ठेवू शकता. याला विरोधार्थी. अब्डिकेट म्हणजे त्याग देणं, एखादं पद सोडणे, त्याला काय अब्डिकेट असं म्हणू शकता. रिझाईन, रिनाऊन्स किंवा रिलेंक्वेश. रिलेंक्वेश म्हणजे पण त्याग देणे. याला 2 फ्रेज आहेत. गिव्ह इन म्हणजे पण त्याग देणं आणि गिव्ह अप म्हणजे पण सोडून देणे असते. गिव्ह अप हे लक्षात ठेवू शकता, हे विचारलं जातं. तर त्याला विरोधार्थी आहेत रिटेन, कीप आणि होल्ड म्हणजे धरून ठेवणे किंवा राहणे. रिटेन करणे, एखाद्याला पदावर ठेवतात ते रिटेन करतात. ओके. चौथा शब्द आहे हेट. हेट म्हणजे तिरस्कार. डिटेस्ट म्हणजे पण तिरस्कार, हेट करणे. अबोरची समानार्थी शब्द आहेत हेट आणि डिटेस्ट. त्याला विरोधार्थी शब्द आहेत लव, ॲडमायर, लाईक म्हणजे एखाद्यावर प्रेम करणे थोडक्यात. तर हे 4 शब्द झालेत. आता इकडचा 5वा शब्द आपण बघूया. याच्यामध्ये ॲब्जेक्ट आहे म्हणजे ॲब्जेक्ट. ॲब्जेक्ट म्हणजे दरिद्री किंवा गरीब. याच्यात समानार्थी आहेत मिझरेबल, होपलेस. त्याला विरोधार्थी आहेत नोबल, प्राऊड आणि हॅपी. हा 5वा शब्द झाला. 6वा शब्द आहे अब्निगेट. अब्निगेट म्हणजे पण नाकारणे किंवा नकार देणे. रिजेक्ट असू शकतं, नकार पण असतं, नकार. ठीक आहे. रिनाऊन्स, रिजेक्ट आणि डिनाय. डिनाय म्हणजे पण नकार देणे. ओके. त्याच्यात अब्निगेटच्या विरोधार्थी शब्द आहेत ॲक्सेप्ट आणि अप्रूव्ह म्हणजे परवानगी देणे किंवा ॲक्सेप्ट करणे. प्रपोजल वगैरे ॲक्सेप्ट केलं तर तो येतो शब्द त्याच्यामध्ये. 7वा शब्द आहे अब्रिज. ब्रिज म्हणजे एखाद्या जोडणे असतं. ब्रिजवरून अब्रिज लक्षात ठेवू शकता. हा ब्रिज आहे, इथून हा ब्रिज आहे. ब्रिज म्हणजे जोडणे. अब्रिज म्हणजे कमी करणे, शॉर्टन करणे. एखादा रस्ता कमी करायचा असेल त्याला अब्रिज करतात. शॉर्टन किंवा रिड्यूस करणे एखादी गोष्ट, त्याला अब्रिज म्हणतात. आणि त्याला विरोधार्थी शब्द एक्सपांड, इन्क्रीज, एक्सटेंड आणि लेंथन. लेंथन म्हणजे वाढवणे, एखाद्याची लेंथ वाढवणे त्याला लेंथन म्हणतात. तर 8वा शब्द आहे ॲब्सोल्यूट. ॲब्सोल्यूट म्हणजे योग्य. त्याला अपोजिट एक शब्द आहे बघा, अपोजिट. अपोजिट म्हणजे पण योग्य, ॲप्रोप्रिएट पण म्हणू शकता तुम्ही. ॲब्सोल्यूट, ॲप्रोप्रिएट, टोटल, परफेक्ट, एखाद्या गोष्टीत परफेक्ट असणारा, कंप्लीट, फुलफिल असलेला, फुलफिल पण म्हणू शकता. ओके, ठीक आहे. ॲब्सोल्यूट, टोटल, परफेक्ट, कंप्लीट. हा 8वा शब्द आहे. त्याला विरोधार्थी आहे लिमिटेड, इनकम्प्लीट, पार्शियल. तर आपण हे 8 वर्ड्स बघितलेत. चला तुम्हाला परत एकदा फक्त अर्थ सांगतो 8 शब्दाचे. अबॅश म्हणजे लाजणे, अबेट म्हणजे कमी करणे, रिड्यूस करणे, अब्डिकेट म्हणजे त्याग देणं, गिव्ह अप पद वगैरे सोडणे, अभोर म्हणजे तिरस्कार, एखाद्यावर हेट किंवा डिटेस्ट करणे, तिरस्कार, ॲब्जेक्ट म्हणजे दरिद्री किंवा गरीब, अब्निगेट म्हणजे नकार किंवा त्याग देणे, अब्रिज म्हणजे कमी करणे आणि ॲब्सोल्यूट म्हणजे योग्य किंवा ॲप्रोप्रिएट. आणि अपोजिट एक असतो. अपोजिट आणि ऑपोजिट मध्ये फरक आहे. अपोजिट म्हणजे योग्य, अपोजिट म्हणजे विरोधार्थी. ओके, थँक्यू, धन्यवाद तुम्ही हे वर्ड्स बघितल्याबद्दल. तुम्हाला आवडलेला एखादा वर्ड्स मला याच्यामध्ये कमेंट्समध्ये सांगू शकता. तर धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.